नीट पेपर फुटीच्या प्रकरणानंतर आता केंद्र सरकार ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। पेपर फुटी रोखण्यासाठी सरकारकडून अनेक पावलं उचलले जात आहेत। पेपर फुटीच्या विरोधात आता कठोर शिक्षेची तरतूद असलेला कायदा लवकरच अंमलात येणार आहे। तसेच फास्ट ट्रॅक कोर्टाची देखील स्थापना करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे। आता पेपर फुटी रोखण्यासाठी हाय पॉवर टास्क फोर्सची स्थापना करण्याची घोषणा मोदींनी केली आहे। ही हाय पॉवर टास्क फोर्सची स्थापना तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली केली जाणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे। या पार्श्वभूमीवर नंदन निलेकणी नेमके कोण आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणालेत, पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। केंद्र सरकारने परीक्षा पद्धतीत व्यापक सुधारणा करण्याच्या उद्देशातून विविध उपाययोजनांवर फोकस केला आहे। त्याचाच एक भाग म्हणून रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चाधिकारी असणाऱ्या कृती दलाच्या स्थापनेची घोषणा केली। त्याची धुरा इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या जाणार आहेत। परीक्षा पद्धतीला अधिक भक्कम आणि पारदर्शक बनवण्यासाठी कृती दल सूचना करेल, त्या तंत्रज्ञानाच्या अधिकाधिक वापराशी संबंधित असतील, असं मोदींनी सोशल मीडियावरून जारी केलेल्या व्हिडिओमध्ये संदेशात म्हटलं आहे। परीक्षा पद्धती जास्तीत जास्त निर्दोष बनवण्यासाठी सरकार कृती दलाच्या शिफारसींवर कार्य करेल, असंही त्यांनी नमूद केलंय। कृती दलाच्या इतर सदस्यांमध्ये इस्रोचे माजी अध्यक्ष एस सोमनाथ, गुप्तचर विभागाचे माजी संचालक तपन डेका, आयटीचे चेन्नईचे संचालक व्ही कामकोटी, माजी शिक्षण सचिव अनिता करवल आणि अमृतलाल मीना यांचा समावेश आहे। शिक्षण विषयक सुधारणांची मागणी करत कॉकरोच जनता पार्टीने संपूर्ण देश ढवळून काढणारे आंदोलन केलं। आंदोलकांच्या मागण्या मान्य करत सरकारने ठोस पावले उचलण्याचे सत्र आरंभले आहे। आता नरेंद्र मोदींनी याबद्दल माहिती देताना सांगितलंय की विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी केंद्र सरकार अनेक पावलं उचलत आहे। ज्या लोकांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रयत्न केला ते आज तुरुंगात आहेत। सरकारने याआधीच फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना केलेली आहे। आता आम्ही 27 जुलै 2026 रोजी संसदेत देखील कठोर नवा कायदा आणणार आहोत। मात्र यावरच न थांबता भविष्याचा देखील विचार करायचा आहे। आपल्या परीक्षांच्या पद्धती विश्वासार्ह आणि पारदर्शक झाल्या पाहिजेत। आपल्या परीक्षांच्या पद्धतीत जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा देखील वापर झाला पाहिजे। या सगळ्या गोष्टी लक्षात घेता तंत्रज्ञान क्षेत्रात प्रसिद्ध असलेले नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वात एक हाय पॉवर टास्क फोर्सची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली है। फ्रेंड्स, विद्यार्थियों के भविष्य के लिए भारत सरकार लगातार अनेकविध कदम उठा रही है। जिन लोगों ने विद्यार्थियों के भविष्य के साथ खिलवाड़ किया वे जेलों में सड़ रहे हैं। हमने फास्ट ट्रैक कोर्ट बना चुके हैं। हम कल पार्लियामेंट के अंदर भी कठोर कानूनों के प्रावधान के साथ नया कानून बनाने की दिशा में भी आगे बढ़ रहे हैं। लेकिन हमें भविष्य के लिए सोचना है। हमारी परीक्षा पद्धति विश्वस्त हो, हमारी परीक्षा पद्धति ट्रांसपेरेंट हो, हमारी परीक्षा पद्धति में सबसे ज़्यादा अब टेक्नोलॉजी का उपयोग हो। इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकनी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है, जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा और जल्द से जल्द आने वाली परीक्षाओं की विश्वसनीयता को सुनिश्चित करने का काम इसके रिपोर्ट के आधार पर कर दिया जाएगा। बहुत बहुत धन्यवाद। आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सगळ्याची धुरा इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांच्याकडे सोपवण्यात आल्याची घोषणा केली। नेमके नंदन निलेकणी आहेत कोण हे जाणून घेऊयात। भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित नावांपैकी एक नंदन निलेकणी हे आहेत। तसेच नंदन निलेकणी हे इन्फोसिसचे सहसंस्थापक आहेत। तसेच UIDAI चे शिल्पकार आहेत। UIDAI ही सर्वात मोठा बायोमेट्रिक ओळख कार्यक्रम असलेल्या आधारची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे। निलेकणी हे एक प्रसिद्ध उद्योजक आहेत। नंदन निलेकणी यांचा जन्म 1955 साली बंगळुरूमध्ये झाला।
निलेकणी यांनी IT बॉम्बे मधून इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. 1981 मध्ये नंदन निलेकणी, नारायण मूर्ती आणि इतर सहकाऱ्यांनी मिळून इन्फोसिसची स्थापना केली. हीच कंपनी पुढे जाऊन भारतातील सर्वात मोठ्या IT सेवा कंपन्यांपैकी एक आणि जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान क्षेत्रातील एक दिग्गज कंपनी म्हणून ओळखली जाऊ लागली. नंदन निलेकणी यांनी 2002 ते 2007 या काळात इन्फोसिसचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलेलं आहे. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील त्यांच्या कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेली आहे. आता पेपर फुटीच्या घटना रोखण्यासाठी हाय पॉवर टास्क फोर्सची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नंदन निलेकणी यांच्याकडे सोपवली आहे. ही हाय पॉवर टास्क फोर्सची त्यांच्या नेतृत्वाखालील काम करणार आहे. नीट पेपर फुटी प्रकरणानंतर परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने आता मोठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. कठोर कायदा, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि आता नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली स्थापना होणारी हाय पॉवर टास्क फोर्स या माध्यमातून परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. या उपाययोजनांचा प्रत्यक्षात किती प्रभाव पडतो आणि भविष्यात पेपर फुटीच्या घटनांना कितपत आळा बसतो हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. तर तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.